गावोगावी स्वच्छतेच्या अभियानातून सुरुवात करणारे लोकसंत गाडगे महाराज म्हणजे आजही लोकांना स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे महाराज मिळतात। त्यांनी कधी अंधश्रद्धा आणि अनेक समाजातील दुर्लक्षित घटकांच्या वतीने हातोडा मारला। असे गाडगे महाराजांनी समाज सुधारक म्हणून कधी मिरवलं नाही, पण हातामध्ये झाडू घेतला। पंढरपूर असेल, अनेक शहरं असतील, ठिकठिकाणी बाबांनी देव माणसात आहे, देव मूर्तीत नाही हा मंत्र दिला आणि खऱ्या अर्थानं माणसातील माणूस जागा केला। गाडगे महाराजांनी शिक्षणाचा प्रसार केला। गाडगे महाराजांनी म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा बकऱ्यांची हत्या व्हायची त्या काळामध्ये पशुहत्या करू नका असं मूलमंत्र गाडगे महाराजांनी दिला आणि गाडगे महाराजांनी समाजातील दुराभावही संपवला। गाडगे महाराजांनी शाहू महाराज असतील, घटना लिहिणारे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अशा अनेक लोकांच्या बरोबर हातात हात घालून शिक्षणतज्ञ कर्वेर भाऊराव पाटलांच्या ज्ञानगंगेतही कार्यात त्यांनी फार मोठा योगदान दिलं। म्हणून आमचे गाडगे महाराज शिक्षण प्रसारक आहेत, लोकांमध्ये कीर्तनातून जागृती करणारे ते एक प्रबोधनकार आहेत। अशा विविध भूमिकेतून गाडगे महाराज अनुभवताना माणसा तू माणसासारखा वाग हे मंत्र त्यालाही ते विसरले नाही। गाडगे महाराजांना आज अभिवादन करताना आम्हा सर्व समाज बांधवांना एकच वाटतं की गाडगे महाराजांच्या विचारानं जर इथून पुढच्या पिढ्या चालल्या तर खऱ्या अर्थानं घराघरामध्ये कुटुंब शांतता राहते आणि समाजामध्ये खऱ्या अर्थाने एक सामाजिक बंधुभाव जपले। Bye.
आपण साजरी केलेली आहे आणि या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहिलेले आहात हे बघून अध्यक्ष या नात्याने मला फार मोठा आनंद वाटतो, अभिमान वाटतो। तुमचं सर्वांचं मी आनंदाने स्वागत करतो। काबाटीपुरा येथे संत गाडगे महाराज समाजसेवा संस्थेच्या वतीनं बाबांची पुण्यतिथी सोहळा इथं आपण साजरा करतोय। खरं तर मानवतेला मनुष्याला मानवता धर्माची शिकवण देणारे महान असे संत समाजसुधारक म्हणून गाडगे बाबा परिचित होते आणि आजही त्यांचं कार्य तेवढंच आजच्या घडीला देखील प्रेरणादायी आहे आणि त्यांचं कार्य त्यांचे विचार आज देखील आपण प्रत्यक्ष कृतीत आणण्याची अजून देखील तेवढीच गरज आहे की ज्या काळात बाबांनी कार्य केलेलं होतं। म्हणजे त्याचा अर्थ की बाबांचे जे विचार कार्य जे आहेत हे काळानुसार किंवा काळाला देखील मार्गदर्शक ठरणारे विचार हे ठरलेले आहेत, सिद्ध झालेलं आहे। म्हणून सर्वांना म्हणजे सर्वच मनुष्य प्राण्यांनी बाबांचे विचार हे अंमलात आणले पाहिजे, त्यांना आपलं जीवन सुसह्य केलं पाहिजे।